नवरात्रीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक नवदुर्गा देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन असतात। सकाळ संध्याकाळ दुर्गा देवीची आराधना आणि मंत्राचा जप केला जातो। नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये काही खास गोष्टी दिसल्या तर जाणून घ्या की स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला याचं काय फळ मिळणार आहे आणि याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। तसेच व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला लाईक आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वप्नशास्त्रानुसार पाहायला गेलं तर नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये एखादी मुलगी दिसली किंवा कुमारिका दिसली तर ते शुभ मानलं जातं, कारण या दिवसांमध्ये मुलीला दुर्गा देवीचं रूप मानलं जातं आणि तिची पूजा सुद्धा केली जाते। तुम्हाला माहीत असेल अष्टमीला आपण कन्यापूजन करत असतो आणि म्हणूनच या कुमारिकांना देवी दुर्गेचं रूप मानलं जातं। या स्वप्नाचा संकेत असा आहे की देवी माता तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला हे स्वप्न जर पडलं असेल तर ते अतिशय शुभ फळ देणारं ठरणार आहे। नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा जळणारा दिवा दिसला तर तो तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याचं लक्षण मानलं जातं। पेटता दिवा जर तुमच्या स्वप्नामध्ये आला तर यामुळे तुम्हाला धनलाभ होणार आहे असं हे संकेत आहेत। यानंतर पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये स्वतःला एखादे फळ खाताना दिसले तर तुमचा आदर या समाजामध्ये वाढण्याचं हे सूचक असू शकतं। तुम्ही स्वतःला स्वप्नामध्ये पाहताय तेही फळ खाताना तर यामुळे तुमचं समाजामध्ये जी असणारी प्रतिष्ठा आहे ही वाढीस लागायला यामुळे मदत होऊ शकते। स्वप्नशास्त्रानुसार असं जर स्वप्न तुम्ही पाहिलं म्हणजे विविध कामांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे असं हे संकेत आहे। स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या दरम्यान तुमच्या स्वप्नामध्ये लग्नाचं सामान दिसलं किंवा शारदीय नवरात्रीच्या दरम्यान एखाद्या लग्नाचं सामान जर तुम्हाला दिसलं तर याचा अर्थ असा आहे की माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे वैवाहिक जीवन अगदी आनंदी होणार आहे आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं हे अतिशय आल्हाददायक असं असणार आहे। यानंतर पुढील गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला म्हणजेच तुम्हाला स्वप्नामध्ये जर हत्ती दिसला तर ते अतिशय शुभ असा संकेत मानला जातो। स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा होतो की माँ दुर्गा किंवा तुमची कुलदेवी लवकरच हत्तीवर स्वार होऊन तुमच्या घरी येणार आहे असं स्वप्न पाहणं काही महान उपलब्धी दर्शवते। म्हणजेच तुम्हाला काही अशा उपलब्धी यामुळे प्राप्त होऊ शकतात ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत आहात, त्यामुळे हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं। यानंतर शारदीय नवरात्रीच्या दरम्यान जर तुम्हाला स्वप्नामध्ये सिंह दिसला तर ते जीवनातील आनंदाचं प्रतीक आहे। लवकरच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येणार आहे। देवी आई तुमच्या घरी येणार आहे आणि तुम्ही तुमच्या शत्रूंवर यामुळे विजय मिळवाल। यानंतर पुढील स्वप्न म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये आई दुर्गा स्वतः दिसली तर ते अतिशय शुभचिन्ह मानलं जातं। स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर माता दुर्गेचा तुमच्या कुलदेवीचा कृपावर्षाव होणार आहे आणि तुमचे सर्व संकट यामुळे लवकरच दूर होणार आहेत। बऱ्याच अडचणीतून तुम्ही जात असाल, आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम तुम्ही जर झेलले असतील तर या सर्वातून लवकरात लवकर मार्ग आता तुम्हाला सापडणार आहे। आपण रात्री झोपताना अनेक प्रकारची स्वप्न पाहतो, त्यातील अनेक स्वप्न आपल्याला घाबरवतात तर काही स्वप्न आपल्याला आनंद देतात। सकाळी उठल्यावर आपण त्या स्वप्नांच्या अर्थाचा विचार करत राहतो, पण त्या स्वप्नांचा खरा अर्थ काय हे समजत नाही। जर आपण स्वप्न विज्ञानाबद्दल बोललो तर सर्व स्वप्नांचा अर्थ अगदी अचूकपणे स्पष्ट केलेला आहे आणि त्याचबद्दल आज आपण बघत आहोत। यानंतर पुढील गोष्ट म्हणजे स्वप्नामध्ये जर तुम्हाला देवी दुर्गेची मूर्ती जर दिसली तर ती सुद्धा अतिशय शुभ मानली जाते। हे स्वप्न तुमच्यावर देवी दुर्गा अतिशय प्रसन्न आहे हे दर्शवत आहे। यानंतर नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर स्वप्नामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू आल्या
म्हणजे एखादी मिठाई असेल, रसगुल्ला असेल किंवा दुधापासून बनवलेली कोणतेही पदार्थ असतील, हे जर तुमच्या स्वप्नामध्ये आले तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश किंवा मान मिळणार आहे, याचं हे एक चिन्ह आहे. नवरात्रीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला स्वप्नामध्ये बांगड्या किंवा टिकल्या, सिंदूर किंवा लाल रंगाची चुनरी असं काही दिसलं तर हे सामान पाहणं सुद्धा वैवाहिक जीवनातील समस्या संपणार असल्याचं सूचक आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात जर काही अडचणी असतील, काही समस्या चालू असतील, जोडीदारासोबत तुमचं पटत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद तंटे होत असतील, तर या सर्वांवर आता मात्र सोल्युशन निघणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन अतिशय आनंदपूर्वक जाणार असल्याचं हे एक लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये माता दुर्गा सिंहावर स्वार झालेली दिसत असेल किंवा असं स्वप्न जर तुम्हाला पडलं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये यामुळे सकारात्मक बदल होणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकणार आहात, याचं हे एक संकेत आहे. देवी दुर्गा साक्षात शारदीय नवरात्र चालू असताना स्वप्नामध्ये दर्शन देणं हे अतिशय शुभ असंच मानलं जातं. लाल रंगाची उत्पत्ती ही शक्तीपासून झालेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळे नवरात्रीच्या काळात जर तुम्ही माता दुर्गेला तुमच्या स्वप्नामध्ये लाल वस्त्र परिधान केलेलं असं जर तुम्हाला दिसलं, तर हे स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप चांगलं आणि शुभ असं घडणार आहे. जर तुम्हाला नवरात्रीच्या काळात तुमच्या स्वप्नामध्ये धनाची देवी लक्ष्मी दिसली, तर समजून घ्या की आता तुमच्या जीवनातून आर्थिक संकट लवकरच दूर होणार आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. म्हणजे तुम्हाला आता कधीही धनाची कमतरता भासणार नाही, आर्थिक चणचण भासणार नाही, पैशाची उणीव भासणार नाही. अशा पद्धतीने पैसा तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळून लाभ होणार आहे. नवदुर्गा पूजेच्या वेळी जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणतीही देवता दिसली, तर समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येणार आहे आणि हे तुमच्या कामात चांगले आणि आर्थिक लाभ याशिवाय यशाचं लक्षण मानलं जातं. जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला नवरात्रीच्या पूजेमध्ये सहभागी होताना बघितलं, तर हे सुद्धा अतिशय शुभचिन्ह आहे. हे स्वप्न अतिशय शुभ मानलं जातं. हे कार्यक्षेत्रातील प्रगतीचं लक्षण मानलं जाऊ शकतं आणि त्यामुळे कोणतेही प्रलंबित काम जर तुमचं रखडलेलं असेल, तर हे कामसुद्धा लवकर मार्गी लागेल आणि तुमचं काम लवकरच पूर्णसुद्धा होणार आहे. या दिवसांमध्ये म्हणजेच नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये एखादी स्त्री किंवा लहान मुलगी नाचताना दिसली, एखादी कुमारिका जर तुम्हाला नाचताना दिसली, तर यामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याचं लक्षण मानलं जातं. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. यापैकी कोणतं स्वप्न तुम्हाला पडलंय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा. या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदो ही ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.